आज गोदरेजचा प्रश्न तो आणि जो टाटाचा विषय आहे तो कालापूर खोपोली संदर्भातच आहे ना. विरोधकांनी आम्हाला अक्कल शिकवण्याची काही आवश्यकता नाही आणि त्या संदर्भात पण आमची भूमिका आम्ही क्लिअर केलेली आहे. फक्त त्याचा राजकीय अजेंडा वापरायचा, त्यातून टोल फ्री नंबरवरून आपला डाटा गोळा करायचा. म्हणजे आमच्या सोबतीतल्यांना घेऊन आम्ही आंदोलन करणार आहे. आम्ही तरुणांसाठी आंदोलन करतोय, आम्ही बेरोजगारांसाठी आंदोलन करतोय. नाही तुमचं नाही सगळेच ते तुम्हाला दाखवतो ना आपण थोडा वेळ बघा टचकर जाऊन कुठं काय याच्यामध्ये. युती आणि आघाडीच्या पुढे जात परिवर्तन विकास आघाडी स्थापन करून शिवसेना शिंदे गटाला जोरदार धक्का देत कर्जतची सत्ता हाती घेण्याचा करिश्मा करून दाखवणारे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि शिवसेना उभाटा गटाचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांच्यामध्ये बिन असल्याचे चित्र समोर आले असून सध्या मतदारसंघात हा एकच चर्चेचा विषय बनला आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी खालापूर तालुक्यातील टाटा स्टील कंपनी व गोदरेज कंपनीच्या विरोधात मोठे जनआंदोलन करणार अशी पत्रकार परिषदेमध्ये घोषणा केली आणि त्यानंतर कर्जतचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे ट्रॅफिकचा विषय. त्या अनुषंगाने जो कर्जत 4 फाट्यावरील होणारा ब्रिज आहे त्याचा श्रेयवादावरून सोशल मीडियावरती रंगलेलं श्रेयवादाचं नाट्य हे कुठेतरी शिवसेना उभाटा गटाच्या नितीन सावंत यांना जिव्हारी लागल्याचं समोर आलं असून त्यांनी एक पत्रकार परिषद घेत सुधाकर घारे यांच्यावरती जोरदार हल्ला चढवल्याचं समोर आलंय. परिवर्तन विकास आघाडीमध्ये आम्ही तुमच्या बरोबर असलो तरी आम्ही म्हणजे शिवसेना उभाटा हा पक्ष स्वतंत्र असून तो विरोधात आहे म्हणून गृहीत धरू नका असा इशाराही त्यांनी पत्रकार परिषदेमधून दिला आहे. कर्जतच्या राजकारणामध्ये शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांना शह देण्यासाठी राष्ट्रवादी आणि अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि शिवसेना उभाटा गटाचे नितीन सावंत या दोन्ही नेत्यांनी एकत्र येत रणशिंग फुंकले होते. या दोन्ही मैत्री येणाऱ्या राजकीय पटलावरती शिंदे सेनेला डोकेदुखी ठरेल असे बोलले जात होते. पण मागील 2-3 दिवसात झालेल्या राष्ट्रवादीच्या आणि शिवसेना उभाटाच्या पत्रकार परिषदेमधून सुधाकर घारे आणि नितीन सावंत हे एकमेकांसमोर उभे ठाकल्याचे सध्या मतदारसंघांमध्ये चर्चांना उधाण आले आहे. असे काय घडले की राजकारणाच्या पलीकडे दोस्तीचे नाते असणारे हे दोन नेते एकमेकांच्या विरोधात जाऊन बोलू लागले आहेत. याचाच विचार सध्या मतदारसंघातील राष्ट्रवादी आणि शिवसेना उभाटा गटाच्या कार्यकर्त्यांना पडलेला दिसत आहे. जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी खालापुरातील टाटा स्टील व गोदरेज कंपनी विरोधात पुकारलेल्या आंदोलनानंतर शिवसेना उभाटाचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांनी पत्रकार परिषद घेतली व त्यांनी कडक शब्दात सुधाकर घारे यांचा समाचार घेत त्यांच्यावर आरोप केले. पाहुयात ही नितीन सावंत यांची पत्रकार परिषद. माझं म्हणणं काय आहे सोशल मीडिया आमची कमी आम्ही सोशल मीडिया वापरत नाही हो. समजा आमचं म्हणणं काय आहे तुम्ही सोशल मीडिया वापरता तुमच्या पीआर टीम स्ट्रॉंग आहेत तुम्ही उद्या त्याची श्रेय पण घ्या पण ते काम हवं ही आमची प्रामाणिकपणे भूमिका आहे. या ताईंचा जो प्रश्न आहे की याच्यामध्ये नगरपालिका काय करणार आहे तर नगरपालिका याच्यामध्ये काही करू शकत नाही. नगरपालिका फक्त बाबा हा ब्रिज व्हावा म्हणून एक पत्र व्यवहार करू शकते आणि त्याच्या पलीकडे जाऊन आणि का आम्ही काय आज बोलतो की हा प्रश्न उपस्थित का करतो की हा ब्रिजचं म्हणून करत नाही. याच्या आधी ह्या संवाद मराठीचे आहे हे बघितलं तुम्हाला दाखवलं आणि याच्यामध्ये काय दाखवलं की नाही तुमचं नाही सगळेच ते तुम्हाला दाखवतो ना आपण थोडा वेळ बघा टचकर जाऊन कुठं काय याच्यामध्ये आहे ना रेल्वे प्रशासनाचा माझ्या पॅसेंजर थांबले का हो मग तुम्ही काय सांगितलं फक्त झालं. मग आमचं म्हणणं तेच आहे की तुम्ही पहिले ते काम करा आणि मग त्याचं श्रेय तुम्हाला घ्यायचं त्या यांचं पण सांगितलं आम्ही शिंदे गटाचं म्हणजे आम्ही काय कोणाला फक्त काय सुधाकर घारेला टार्गेट नाही केलं. आम्ही सर्वसामान्य जनतेचा आवाज विरोधी पक्षाची जी भूमिका आहे ती येणाऱ्या वर्षामध्ये जास्त प्रमाण काढून. तुमचा जो दुसरा प्रश्न आहे खोपोली खालापूरमध्ये पण नक्कीच आज गोदरेजचा प्रश्न तो आणि जो टाटाचा विषय आहे तो कालापूर खोपोली संदर्भातच आहे ना आणि त्या संदर्भात पण आमची भूमिका आम्ही क्लिअर केलेली आहे. खरंच तुम्ही जनतेच्यावर प्रामाणिक आहात त्याबद्दल आम्ही तुमच्या बरोबर आहात. जर तुम्ही जर तुमचा राजकीय अजेंडा जर वापरत असाल तर त्याच्याबद्दल आम्ही तुमच्या बरोबर नाही. आणि आम्ही जर चुकीचं बोलत असेल तर तुम्ही पत्रकार म्हणून आम्हाला आज ठीक ठिकाणी सांगा की टाटा सारख्या कंपनीला कोणाचं तिथं आहे टाटो लोटे सांगावं तुम्ही. बघा आम्हाला कुठल्याही पत्रक त्या ठिकाणी आलं आमची तालुका रूम आमच्या बाजूला बसलेले पण आम्हाला जेव्हा फोन पत्रकारांचे आले आणि मग त्या टायमाला माझ्यासारखा जो कार्यकर्ता आहे माझ्या मनात एक शंका आली का गोदरेजला कुठे भरती आहे का टाटाला कुठली भरती आहे का टाटा कंपनी आज खालापूर तालुक्यात आली आहे का गोदरेज कंपनी आज खालापूर तालुक्यात आली आहे का तर नाही त्या ठिकाणी कुठली भरती नाही. जी भरती असते 50, 100, 10-20 लोक लागत असतात. टाटा सारख्या ठिकाणी संतोष बैल मारायला विचारल्याशिवाय भरतीच होत नाही. असं आम्ही सचिन भाऊंना फोन केला आम्हाला सांगितलं मी सांगायचे की बाबा नितीन मी सांगतो संतोषशी
मग आज तुम्ही आंदोलन करणार म्हणजे तुम्ही आज बोलले की 2 तालुका प्रमुखांना, मग तुम्ही तिथं 20,000 लोक घेऊन द्यायचं मग घोषणा केली तुम्ही, मग ते कशासाठी केली? तिथं भरती आहे का? तर नाहीये. मग तिथं जाऊन त्या गेटवरती तुम्हाला काय पाहिजे का? मग तुमचं शक्ती प्रदर्शन करून त्यात दुसरं गोष्ट त्यांनी असं सांगितलं, ते पण मी तुम्हाला सांगतो. तहसीलदारने गोदरेजला 37 कोटीची नोटीस काढली, दंड न भरता तशीच दाबून टाकली. मग तुम्हाला माहित होतं? आता मी परत बोललो तुम्हाला सुद्धा गाडीवर बोलतो. मग तुम्हाला नक्की त्याच्यामध्ये मला एकच नारळ फोडला धारणेसारख्या ठिकाणी त्या त्यावेळेस सुधाकर घाणेने स्टेटमेंट दिली, मी ती ऐकली की कारखान्यातून पैसे म्हणजे विकास होत नाही. मग त्यांच्या कारखान्यातून तुम्हाला पोट दुखतोय का ते पैसे भेटतात म्हणून तुम्ही एक आंदोलन करता का? माझ्यासारख्या सर्वसामान्य कारखान्याचा प्रश्न आहे. आणि खरंच तिथं भरती असेल, स्थानिकांना त्या ठिकाणी रोजगार असेल आणि तरुणांची भरती असेल, गोदरेजने टाटाने डिक्लेअर करावी. तुम्हाला आजच सांगतो सगळ्या पत्रकारांवरून, आम्ही तालुका अध्यक्षांच्या समोर तुम्हाला शब्द देतो, त्यांच्या 2 पावलं पुढे आम्ही त्या ठिकाणी येऊ. पण जर खरंच स्थानिक तरुणांची तिथं भरती असेल तर फक्त त्याचा राजकीय अजेंडा वापरायचा, त्यातून टोल फ्री नंबर आपला डाटा गोळा करायचा आणि भविष्यात त्याचं राजकारण करायचं, तर ते काम शिवसेना उद्धव पक्ष कधीच करत नाही. कारण आमचा जन्मच या मराठी माणसासाठी नोकर भरतीच झालेला आहे. याच्या आधी तुम्ही तर पत्रकार ज्येष्ठ आहेत, आमचं तर वय कमी आहे अजून. किती जरी आंदोलन झाली खालापूर तालुक्यात, ती सर्वसामान्य जास्तीत जास्त आंदोलन शिवसेना पक्षाने केली. आणि ते करत असताना आंदोलनामध्ये कितीतरी वेळा केस पण आमच्या शिवसेना आज पण त्या ठिकाणी किती लोक जातात. त्यांनी सांगितलं की मरण आलं तरी 72. अरे आंदोलनात कधी माणूस मेला? मग हे आधारी तोरणा सारखा प्रकल्प या ना तुम्ही दोघं, आणि आम्ही विरोधी पक्ष आणि आम्ही सगळं तुमच्या छातीला कोट करून तिथे उभे राहू. का त्या टोरणा भूमिका घेत नाही? शिवसेना उबाटा गटाचे जिल्हा प्रमुख नितीन सावंत यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर त्यात झालेल्या आरोपांचे खंडन करण्यासाठी सुधाकर घारे यांनी देखील पत्रकारांशी संवाद साधला व आपली भूमिका स्पष्ट केली. मी पहिला तर विषय सांगितला की मी आपल्याला अगोदरच सांगितलंय की मी माझा ज्या पत्रकार परिषद आहे किंवा हे आंदोलन आहे हे माझं पक्षाचा सिम्बॉल त्याला नसणार आहे. सर्व पक्षांनी त्याला सपोर्ट द्या, पाठिंबा द्या, तुम्हीही त्या आंदोलनामध्ये या. नाही आलात तर जे नाही येतील त्याला सोडून आम्ही आंदोलन करणार आहेत, परंतु आंदोलन करणार. आणि आमच्या कर्जत खालापूरच्या बेरोजगारांना रोजगार कसा मिळेल यासाठी आम्ही हक्काने प्रयत्न करणार. त्यामध्ये कोणी मध्ये येईल आणि कोणाचा विचार आम्ही त्या गोष्टीचा करणार नाही. आम्हाला आमच्या बेरोजगारांना संधी द्यायची आहे, आमच्या लोकांना नोकरी मिळाली पाहिजे यासाठी मी नक्की प्रयत्न करेन. कधी 22,000 मुलांना रोजगार देणार त्यांनी असं आकडेवारी त्यांनी सांगितलं असं माझी प्रेस तुम्ही विचार तुम्ही नाही, जो नाही, मिस कॉल त्यांनी- कॅम्पेन चालवला आहे तो त्याच्यावरच आहे नाही की त्यांनी जो टोल फ्री बेरोजगारांना नंबर नोकरी- दिला आहे तुम्ही तुम्ही- का सांगितलं तर ते म्हणतात अशी कुठली भरती नसताना ज्या मुलांना रोजगार नाही त्या मुलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण MIDC मध्ये प्रत्येक कंपनीमध्ये जाऊन आमच्या तरुणांना पहिला न्याय द्या, मग परप्रांतीयांना न्याय द्या, हा आमचा हेतू आहे. आणि जी आमची तरुणी आता काम करतात ज्या कंपन्यांच्या मध्ये त्यांना प्राधान्याने परमनंट करा, हा आमचा हेतू आहे. ह्या गोष्टी आम्ही घेऊन पुढे जाणार आहेत आणि आम्हाला आमचा पक्ष वाढवण्याचा पूर्ण अधिकार आहे. विरोधकांनी आम्हाला अक्कल शिकवण्याची काही आवश्यकता नाही. आमचा पक्ष कसा वाढवायचा, तो कसा मोठा करायचा, आमच्या पक्षाची ध्येय धोरणे काय आहेत, भूमिका काय आहेत, हे आम्ही आमची पक्ष आम्ही ठरवू. बघायला गेलं तर हे आंदोलन तुमचं पूर्णपणे सामाजिक आहे. यामध्ये कुठलाही राजकीय द्वेष नसताना नितीन सावंतांनी यामध्ये उडी मला घेतली. काही राजकीय वाद आहेत का? मला त्याविषयी नितीन सावंत आमच्या परिवर्तन विकास आघाडीचा एक प्रमुख घटक आहेत. त्यांनी असं का केलं हे मला माहिती नाही, परंतु आमचं आंदोलन हे पहिल्या दिवशी मी आपलं प्रेस घेतली तेव्हा सांगितलं होतं तर हे कुठलंही राजकीय आंदोलन नाही. हे मी प्रत्येक पक्षाच्या प्रमुखाकडे जाऊन या आंदोलनाला पाठिंबा द्या अशी भूमिका माझी होती आणि आम्ही ते पत्रही तयार केलेत आणि ज्यांना विरोध करायचे त्यांना सोडून आम्ही आंदोलन करणार आहेत. जे आमच्या सोबतीतल्यांना घेऊन आम्ही आंदोलन करणार आहेत. आम्ही तरुणांसाठी आंदोलन करतोय, आम्ही बेरोजगारांसाठी आंदोलन करतोय आणि माझ्या आंदोलनामध्ये कोणीही व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करू नका. मला माझ्या आंदोलनावर माझा विश्वास आहे, माझ्यावर स्वतःवर माझा विश्वास आहे.